सो हॅलो गाईज. हॅलो. हा आयुष आणि मी वेजस. सो हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. माहिती नाही हा ब्लॉग कंटिन्यू होईल की नाही, पण आम्ही प्रयत्न करू पूर्ण शेवटपर्यंत काहीतरी नवीन दाखवण्याचा. सो आज आम्ही जातोय कुठेतरी बाहेर. ते तुम्हाला कळेल पुढच्या ब्लॉगमध्ये, ते पुढे ब्लॉगमध्ये की आम्ही कुठे जाणार आहे. सो आम्ही आत्ता एका आमच्या थर्ड फ्रेंडकडे जातो आणि तिथनं आम्ही पुढे आमच्या ट्रिपला जाणार आहे. सो ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला नंतर कळेल. सो बस एवढंच. आणि आता आम्ही सध्या सिंहगड रोडवर आहे, तुम्ही बघू शकता. सिंहगड रोडवरनं जातोय आम्ही आणि आयुष्याच्या कारणी जातोय आम्ही. मेक शुअर यू लाईक, हिट सबस्क्राईब बटन ऑल्सो. येस. सो पुढे बघत राहा. हाय. जो कोणाला माहिती नसेल तर सांगतोय, आम्ही म्हणजे आम्ही जे आता जे आमचा ट्रिप आहे तो आमचा म्हणजे आम्ही MBBS करतोय सगळे लोक. सो आम्ही आमचे PL आहेत जवळपास आम्हाला 1 ते 1.5 महिना PL होते. सो आमचे पेपर खूप जास्त डिले झालेत आणि खूप लेट आहेत आणि आम्हाला 2 सब्जेक्ट द्यायचे आहेत फक्त यावर्षी. सो त्याच्यामुळे आम्ही जरा 2 डे 1 नाईट ट्रिप प्लॅन केलंय. सो तिथेच आम्ही आता जाणार आहे. जर आता आम्ही पोहोचलोय अदितीकडे. सो तुम्हाला दाखव ते आता त्यांना कोण उठवणार, जायला लागेल ना. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सो आम्ही जात आहोत दापोली ट्रिपला आणि अशा प्रकारे सगळ्यांचे आई वडील पण तयार झालेले आहेत आणि आम्ही 5 जण चाललेले आहोत. लाईट्स मागे दाखव, मागे दाखव ना. हे बघा, हा हे तेजसचे आई बाबा तयार झालेले आहेत पाठवायला ट्रिपला आणि आम्ही ऑन द वे आहोत आणि वी आर गोइंग ऑन दापोली. ही रिया. हे लोक 3 नवीन ऍड झालेत. अदिती, रिया अँड सृष्टी. ही सृष्टी. आणि हा थांबलोय पॉइंटला एका ब्रेक साठी. आणि हा आयुष जो आता बिमार पडलाय बिचारा. चेहऱ्याकडे बघू वाटत नाहीये पण पडलाय, समजून घ्या. आणि मी तुम्हाला आमचा ब्लॉग बघा किती छान आहे. हॅलो. सो अदिती, तुला कसं वाटतंय? आपण फर्स्ट टाइम आलोय ट्रिपला. मला खूप छान वाटतंय. आज आम्हाला सगळ्यांना परमिशन मिळालेली आहे आणि आम्ही आता मध्ये एक छोटासा ब्रेक घेतलाय आणि खूप याला ना बॉम्बार्ड करायचा आहे. फोकस मी बोलते. हा, सो आम्ही एक सुंदर सनराईज पॉइंटला थांबलोय, पण इथे काही दिसत नाहीये. थोड्या वेळात दिसेल. आणि आम्ही आता थोड्या वेळाने ब्रेकफास्ट पॉइंटला पण थांबणार आहोत आणि आम्ही दापोलीला रिचिंग टाइम आमचं 3.5 तासात दाखवतोय. सो बेसिकली आम्ही दापोलीला चाललोय आणि या दोघी जणी पण आमच्या बरोबर आहेत. हा मागणं दिसतो ते वेडा. तुम्ही पाहतात आपल्या कॅमेरा समोर आता प्रसिद्ध रिया गयाळ आणि सृष्टी शिंदे उभे आहेत. असा सुंदर सनसेट पॉइंटला आम्ही आता इथे उभे आहोत आणि इतकं सनराईज दिसत नाही ऍक्च्युली, बट ठीक आहे. पण तुम्हाला कसं वाटतं आता या क्षणी इथे उभं राहून? खूप छान वाटतं. थंडी वाजतीये पण खूप छान वाटतं. मजा येते खूप. आणि प्लस हे मागून बॅकग्राऊंड छान आहे. अजून कसं वाटतंय तुम्हाला? कोर्स करून किती इंटरव्ह्यूज आहे ह्यांना खूप बोलण्यासारखं वाटतंय मला. ह्यांच्याकडे बरंच आहे. ही प्रचार करतेय. आताच घेऊन टाक. तुला काय झोपायचं ते झोपून घे. तुला उलटी खायची उलटी करून घे. जेवण खायचं जेवण करून घे. सरळ करून घे. तिथे गेल्यानंतर पाण्यात टाकणार मी तुला. सेल्फीची तयारी चालली. रिया व्यवस्थित करते मॅनेज. दिसतोय का आम्ही असं काहीतरी करतेय रिया. ही स्टेप आमची कॅन्डिडेट आहे, सिग्नेचर स्टेप. आम्ही हे करत नाही पण आम्ही ही स्टेप देतो. आयुष
आणि एक कुठून कोणीतरी पुढे असं खाली इथे. मी खाली बसते माझी. पुढे ये माझ्या, एवढी पण खाली नको. नाही आला चांगलं. तो आम्ही इथे तयार झालेलो आहे बीचवर आणि आपल्याला दिसत आहे की इथे तेजस खूप छान सुंदर त्याचा केसांचा करून देतो सृष्टीला. आणि इथे रिया आहे, ती तयार झालेली आहे आणि सृष्टीचा तर छान केस करून देतोय तिला. तेजस तुला किती कष्ट लागतात तिचे केस करायला? खूप जास्त. मी लाईफ मध्ये इतकं कष्ट कधीच नाही केलं. हा आयुष. फोटो काढायचे. सो रिया पण तयार झाली आहे आणि आम्ही दोघी पिंक झालेलो आहोत. सो आम्ही सगळेजण बीचला चाललोय. समोर तुम्हाला सगळ्यांना बीच दिसतोय. आमचा ब्रिज आहे आणि आम्ही ब्रिजवरनं चाललोय बीचवर. डेंजर आहे थोडा बट. सो इथे बीचवर आलेलो आहोत आणि हा आहे बीच आणि हा बीच में है बीच आयुष आणि हे सगळेजण येत आहेत खाली. हा तेजस आहे, सृष्टी आणि रिया. काय करायचं हो, फक्त वळू नको आता. असं फक्त सृष्टी कळलं ना तुला. तुझी दुरुस्त झाली आहे, बरी आहेस ना तू? हा हे बघ, हे असं करून आधी काय देऊ का करायचं. वर लाव, सगळ्यांनाच वर लाव. पण ठीक आहे, तू मध्ये सुद्धा. हा चलो, वळू नका फक्त. 1 2 3. हे नाही पीकच गेली. ऐक, तुम्हाला ते खिशात ठेव आणि तू स्टेप बोल. 1 2 3 हळूहळू आवाजात. हे गाणं कसं ठीक आहे ना, ऐकू येतं थोडं. ऐकायचं ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. नाही, स्टार्ट म्हटल्यावर 2 सेकंदाचा गॅप घ्या, मग चालू कर. 1 2 3 स्टार्ट. तर रिया, कसं वाटतंय तुला दापोलीच्या बीचवर आल्यानंतर? खूप छान वाटतंय. फुल वर्षभराचं व्यथा कॉपर्सच्या व्यथा मांडते ती, जरा ऐकून घ्यायची. लवकरच झालं. नाही, थोडं वायवाला बोलतेस, असं नाही बोलायचं. प्रश्न नाही विचार रे. तुला काय वाटतं पुन्हा यायचं तुला इकडे? तुला यायला आवडेल का इथे पुन्हा? कोणाबरोबर येशील तू नेक्स्ट टाइम येताना? ते आता ठरवून नंतर शेवटपर्यंत कुठले फ्रेंड्स टिकतात. टिकले तर ठीक आहे, नाही तर कॅन्सल. काय करणार आता? आमचा रियाचा घावन पण आलेला आहे. रिया, कसं वाटतंय तुला? नाही अशी फॅन. अरे रिवर्स केलं. उनो. हॅलो गाईज. हॅलो करा. ते बघा, तिकडे जी सगळ्यात मागे मुलगी आहे ना, तिचं वेगळंच काहीतरी फोटो सेशन चालू. ही झोन मध्ये नाही राहत जरा. तिने हेअरस्टाईल पण विचारून केली आहे आज की कशी करायची. ओ आय थिंक हे फ्लॉवर्स आहेत कुठेतरी. हे बघा, दिसतंय. अरे दिस, सॉरी गाईज, हे तुम्हाला नाही दिसतंय, कॅन्सल. इकडे बघा.
इट इज गुड. हे आमचे गाईज हे फक्त फोटो काढतात. तुम्हाला मी सांगतो यांची ट्रिप फक्त फोटोंसाठीच आहे. मेमरीज कलेक्ट करतो आम्ही, त्याचे तू व्हिडिओज काढतो तसे. ओके, हे पण बरोबर आहे. तुम्ही समजूच शकता आपली जनरेशनच आहे अशा टाईपची, आपण काय करू शकत नाही. बरोबर, हे काहीच नाही यांचं. हे खूप छान आहे. तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता केशवराज मंदिर दापोलीला. हे खूप भारी आहे. आणि हे कॅमेऱ्यात एवढं खास नाही दिसत आहे, पण हे तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात बघाल ना ते खूप भारी आहे. हे लोक मला आणखी वर जायचं आहे थोडं. गाईज बघा यांची मेहनत बघा फोटोसाठी किती चालली इकडे. BTS आहे. मेहनत बघा बघा. इकडे रोडवर उभे आहे. सी गाईज, डेडिकेशन टुवर्ड्स फोटोज. माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. आणि आता याला आम्ही बाली म्हणून टाकणार आहे. ठीक आहे, बाली म्हणून आम्ही पोस्ट करणार आहे की आम्ही बालीला गेलेलो. ते पण आफ्टर 1 मंथ. हे BTS आहे गाईज. सर तुम्ही आणि आय थिंक हे फोटो करायचं का, हा व्लॉग नंतर फोटो पोस्ट होतील. सो तुम्ही समजून घ्या तुम्हाला काय समजायचं ते. रिझल्ट दाखवा जरा फोटोज. एवढी डेडिकेशन. फोटोज. थँक्यू मॅम. फोटोग्राफी थकली बघा, किती थकली आहे बघा ती फोटो काढणं. वेणी घालतीये, मी काढतो. आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता खाली जातोय. सो हे बरंच लांब आहे. जवळपास तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतील अख्खं चढायला. आणि जर खूप स्लो येत असाल तर ऑब्विसली तुम्हाला अर्धा ते पाऊण तास तर लागणार आहे. सो हे ना मागे बिचिंग करतात माझी की याला वेळ लागलाय वगैरे वगैरे. तुम्ही यांना इग्नोर करा प्लीज. आम्ही इथे पोज देऊन बसलोय आणि हे लोक तिकडचे फोटो काढतात, इथे फोटो काढतात मध्येच बघा. म्हणजे नॉट फेअर. म्हणजे किती इग्नोर करताय आम्हाला, किती इग्नोर करताय. शी, बिलकुल यांना असं हे होत नाहीये. आमचे फोटो काढत नाहीये, तिचे फोटो काढतात मध्येच. म्हणजे आम्ही इतक्या मेहनतीने इथे येऊन बसलोय. शी.